यंदा 22 सप्टेंबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे आणि त्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे अष्टमी, जी 30 सप्टेंबर 2025 रोजी मंगळवारी साजरी केली जाणार आहे। अष्टमीच्या दिवशी विशेषतः होम हवन आणि कन्यापूजनाचं फार महत्त्व आहे आणि त्याचबरोबर देवीची उपासना करताना घरामध्ये काही खास उपाय देखील केले जातात। आपल्याला कधी ना कधी आपल्या घरात नकारात्मकता किंवा वाईट शक्तींचा सामना करावा लागतोच। कधी कधी बाहेरून येणाऱ्या व्यक्तींच्या वागण्या किंवा त्यांच्या मनातील नकारात्मक विचारांमुळे घरातील वातावरणावरती परिणाम होतो आणि म्हणूनच दुर्गाष्टमीला असे काहीतरी उपाय केल्याने या सर्व नकारात्मक शक्तींना आपल्या घरापासून दूर ठेवता येतं। दुर्गाष्टमीच्या दिवशी म्हणजे उद्या मंगळवारी दिवसभरात कधीही तुम्हाला देवी आई समोर एक विशेष फळ कापायचं आहे। हे फळ कापल्याने तुमच्या घराच्या वातावरणात सकारात्मकता येईल आणि नकारात्मकता नष्ट होईल। पण हा उपाय कसा करायचा आहे आणि हे फळ कुठलं असावं, त्याचे फायदे काय असतील आणि ते कापल्यानंतर त्याचं काय करायचं याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या लोगो खाली तुम्हाला एक छोटासा त्रिकोण दिसेल, त्यावरती क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।